इकडं बघा कसं आहे डिसेंबरचं मंदिर. गर्दी आहे बघा, तर हालत होतं. साळांचं जुनं घर काम चालू आहे. हां, तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे जेजुरीला. जेजुरीचा व्हिडिओ बघा संपूर्ण. गर्दी वगैरे खूप आहे, तर बघा तुम्ही. रविवारची गर्दी तर असणार ती, शेवटपर्यंत राहा. आणि तुम्हाला आमच्या सरांचं गाव दाखवतो. ह्याच्यामध्ये एक कंटिन्यू ब्लॉग करतो. म्हणजे आमच्या गावात ते सर शिकवायला होते बाजूच्या गावात, पण ते आमच्या बाजूला राहायचे. त्यांच्या घरी चालू त्यांना भेट द्यायला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. हे बघा गणेश मंदिर समोर आहे. हे इथून समोर एंट्री वर गाडावर जायला. हे बघा मेन एंट्रन्स इथून आहे. मार्तंड जेजुरी. तिथून नवीन कपल असेल ना, तो बायकोला म्हणजे उचलून घेत होतो. 5 पायऱ्या, 1 2 3 4 5 इथपर्यंत. गर्दी पण खूप आहे आज. सिस्टम त्या साईडला एकदम उभ्याच पायऱ्या तिथं बघा. त्या साईडला खूप गर्दी आहे, चालायला जागा नाही म्हणून या साईड दुसऱ्या पाठच्या रस्त्याने जातोय. बघा इकडं माणसं येत आहेत या साईडने. भानुबाई मंदिर उलट्या साईडने आलोय. वर मंदिर त्या साईडला अजून गडावरच्या मिडल भागातून जेजुरीचा हे बघा नजारा खूप सुंदर वाटते. पश्चिम दरवाजा मागं पश्चिम दरवाजा आणि पश्चिम दरवाजा बघा किती इकडं खूप गर्दी आहे. मेन इंटरेस्ट समोरून तिकडून आहे. त्या साईडने इकडे एंट्री होते, पण आता इकडे लाईन खूप आहे त्यामुळे इकडे हे केलं आहे. लाईन त्या साईडने सर्व चालू करतात. हा इकडून खालून मेन इंटरेस्ट आहे, पण तिकडनं मी आलो नाही कारण गर्दी खूप आहे. मेन हे जेजुरी पर्वत शिवलिंगाळकर मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर हे मेन मंदिर. गर्दी पण खूप आहे इकडे सध्या आज. भांडणं वगैरे झाली इकडे, आता मारामार झाल्यात. खूप गर्दी मुलं. इकडं बघा कसं आहे डिसेंबरचं मंदिर. गर्दी आहे बघा, तर हालत होतं. इकडून लाईन आहे समोरून ह्या साईडने. इथून लाईन, इथून पण लाईन सुरू होते ह्या साईडने. त्यांचं दर्शन झालं आता गमरायांचं आमच्या. इकडे मेन मंदिर आतमध्ये. मग सगळी मागली काय ना. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आणि चालायला जागा सुद्धा नाही इकडं. मी काय दर्शनाला गेलो, लांबून दर्शन घेतला. हे लोक दर्शनाला लाईन लावलेली आहे. किती लोक 2 तास 2.5 तास 2 तास लाईनमध्ये प्लस दर्शन पण नीट भेटत नाही. त्यामुळे बाहेरून दर्शन घेतलं. मी तर बाहेरून घेतला. हे सगळी पब्लिक मला वाटतं अख्खा महाराष्ट्रात इकडंच आला आहे दर्शनाला. फुल पब्लिक आज. लोक कंटाळलेत. इकडून पण लाईन आहे साईडनी, तिकडून पण आहे, इकडून पण आहे.
रांगा लागल्यात दर्शनासाठी. आता मी इकडं आलो तिकडं बाहेर पडतोय. इकडे आली आता इकडं खाली येऊन, पण लाईन अशी आहे. दमलीच पाहिजे दर्शन घेऊन, कंटाळलीस ना. हे बघा किती खूप हा ना. हो मोठा मार्केट इकडे. अरे बापरे, गांभरांचा फोटो बघा एक नंबर आहे. हा अच्छा गावात काय खरं नाही भाऊ, काय खरं नाही. हा हा मार्केट खूप मोठा इकडं. काय घेता इकडं? हे मार्केट बघा, इकडं स्वीट वगैरे भेटतात. समोर जेजुरी मार्केट. ₹100 कोणतीही खेळणी घ्या इकडं. तर मित्रांनो, आता सरांच्या इथं आलो आहे. सर आमच्या शाळेच्या इथं शाळेवर शिकवायला होते, मराठी शाळेवर. तर बघा ही आमची त्यांची जी जमवलेली माणसं बघा, ही त्यांच्या हक्काची जमवलेली माणसं. म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवलं नाही, पण आमच्या चांगला बॉन्डिंग होता. आम्ही सोबत क्रिकेट वगैरे खेळायचो. आणि ही सगळी त्यांची प्रेमाची हक्काची माणसं आहेत. तेव्हा खास त्याने आता आमंत्रण केलं आहे की आमच्या घरी या. चाललो सगळी गँग आमची. सगळे आमचे मंगेश शेठ त्यांच्या घरी राहायचे ते. चला सरांचं गाव बघू आता पूर्ण आपण. सरांचं जुनं घर काम चालू आहे. हां एवढी माणसं आहेत खास सरांना भेटायला आलेत. कोण बोरल्यावरून आला आहे, कोण श्रीवर्धनशी आला आहे, कोण वरवरून आला आहे, कोण मासल्यावरून आला आहे, कोण तळा तालुक्यातून आला आहे. अरे जाम फोटो पडत जाते पोरगा. इकडं सरांच्या घरी गाय बघा, गाय किती, ढोरं किती. नाही गाय आणि बैल, कोंड आहे कोंड. या आमच्याकडचे लोक बघा, म्हणजे बघून चकित पडले एकदम. किती मोठा हे आहे गाय आणि बैल. तो साई बघा किती मोठा देतो. हां इकडची साताऱ्याचे आहेत ना ते, सॉरी पुण्यातले आहेत ना ते, गव्हर्नमेंटचे आहेत. सरांचं घर खूप छान आहे तो. सरांचा ठेवा इकडून ट्रॅक्टर सरांचा आहे. अरे या तुला गाडी आणली बस, तर घाटामध्ये सोडतो असेल. सरांनी आमच्यासाठी जेवण केलं इकडं. साई सध्या कांदा वाढतोय आमच्यासाठी, कारण सगळ्यांना चांगल्या भुका लागली ना सगळ्यांना. हां सर आमच्या शाळेवर शिकवलं होते, म्हणजे बाजूच्या गावात. ही सगळी आमची ती जमवलेली माणसं त्यांनी आहेत, प्रेमाची हक्काची माणसं आहेत. आमच्या टाकीवर राहायची, टाकीवरच्या. त्यामुळं ही सगळी लोक त्यांना भेटायला आलो इकडं, त्यांचं घर वगैरे बघायला. बघा सुंदर सरांचं घर आहे, बंगला एकदम. ही खरी माणुसकी. तर मित्रांनो जेवायला या, सरांच्या जेवायला बसलो आम्ही. बाय. तर मित्रांनो सरांचं निघतो आता, कारण थोडा 4:45 वाजलेत, जायचं परत गावाला माणसं सोडायला. तर सरांच्याकडे येऊन जरा बरं वाटला. मस्त घर छान आहे एकदम. त्याने आमचा पाहुणचार एकदम चांगला केला एकदम. कारण खूप भारी सर आहेत ते. पहिल्यापासून आम्ही सोबत असायचे खेळायला वगैरे. मस्त आहे सगळं, घर छान आहे एकदम. वेगळं ढोरं वगैरे सरांचे आहेत. त्यांचा समोरचा छान वाटलं एकदम, मस्त वाटतं. मजा आली. चला गंभीर साहेब, सरांचं घर छान एकदम मस्त आहे. इकडं आंबा बघा किती खाली आहेत, आंबे मोर किती आला. पाठी बघा इकडे मस्त झाडं लावलेत, छान आहे इथं. नारळ पण बघा समोर जवळ एकदम इथे लागलेत. या साईडला आंबा चांगला मोर आला आहे. इकडं बैलगाडी आहे, बंगला सरांचा. इकडं बघा ट्रॅक्टर एक आहे इकडं, प्लस नारळ पण जवळ नारळीवर एकदम मस्त वाटतं एकदम. आंबा पण हा पण आंबा आला आहे.
मोहराला चांगला आहे, छोटे खांब आहेत बघा. नारळ बघा, नारळ किती जवळ आहे तिथं जवळ नारळ. इकडून आंबा या साईडला, पाठीमागं काहीतरी चांगला बगीचा आहे मोठा. ही पण नारळ बघायची, ही पण ही छान नारळ आहे, एकदम जवळ नारळ इथे या साईडला मस्तपैकी. ऊस नाही दिसत एवढं, नाही बा हरभरा आला, हरभरा इकडं पाठीमागं, इकडं हरभरा उभाला आहे, तिकडं हरभरा आहे त्या साईडला पाठीमागं. तिकडं कांदे पण आहेत इकडं पाठीमागंच. छान आहे एकदम, घर मस्त बांधलं सरांनी. इकडे येऊन जरा मस्त वाटला. आपला कोकणातलं वातावरण आणि घाटावरचं वातावरण म्हणजे थोडा फरक आहे ना, पण आपल्याकडे भारी वाटतं. आणि इकडून जरा गार हवा वगैरे छान वाटते, मस्त वाटतं, भारी. आमच्या लोकांना आवडला. सध्या आम्ही इकडं भरपूर जण कधी आमची लोक अशी पिकनिकला येत नाही, पण त्यांना आणली इकडं पिकनिकला. आज आमची घरात सगळी माणसं आहेत, फॅमिली पूर्ण टाकीवरची आमची फॅमिली. तर कसा वाटला व्हिडिओ? मस्त. इकडे बघा सरांचं गाव पण छान आहे, एकदम सुंदर, मेमानेवाडी. हे सरांचे वडील आणि सरांची फॅमिली ही सगळी प्रेमाची फॅमिली सरांची. मॅडम आहेत आणि आमचे सर, सगळ्यांचे लाडके. आम्ही शाळेत नव्हते पण डॉगी. तर मित्रांनो, सरांच्या गावातून निघतो आता घरून. तर चाललो आपल्या गावाला वरळला हे माणसं ड्रॉप करायला. तिथून परत मग मुंबईचा भाडा. तर दाखवतो आता काय थोडाफार रस्ता तुम्हाला, बघा. परत गाव पण छान आहे सरांचं, मस्त गाव वाटलं एकदम. बघा येऊन जरा बरं वाटलं गावात. ह्या थोडासा 1 तास झालो असेल, 2 तास, पण छान वाटला जरा. बापदेव घाट पुरा जाम. हे बघा संध्याकाळच्या वेळेला तरी पण भरपूर माणसं आहेत, दुपारी माणसं. इकडं आता पुरा जामच झाला, इकडं बैलगाडीमध्ये जाम झाला, इकडं पूर्ण ट्रॅफिक. इकडं पुन्हा खाली एका बैलगाडीवर ट्रॅफिक बघा येते पाठी लागली, बघण्यासारखं सीन इकडं. पडला इकडं बघ, ऍक्सिडेंट झाला. पब्लिक बघा थांबली इकडं, पब्लिक कुठं खाली जाते. बघण्यासारखा सीन आहे इकडं, सीन बघण्यासारखा चांगला पैकी, नजारा मस्त आहे बघायला. पण घाट पण जाम आहे पुरा. संध्याकाळची वेळ आहे बघा मित्रांनो. आमची पब्लिक पाठीमागे पूर्ण झोपली, दमली सगळी चालून गाडी काय कसला एकदम मजा वाटतं. कायला काढून बायकच काय व्यवस्था. हा टन बघा डेंजर किती आहे, भारी एकदम. पुरा यू गाड्या तिकडे खाली. हा पुण्याचा नजारा मित्रांनो. पुण्याची ट्रॅफिक बघा, हे हाल झाली ट्रॅफिक नाही इकडं, एवढी ट्रॅफिक आहे बापरे. लाल गाड्या पण किती ब्रिजवर दिसते. तर मित्रांनो, रात्री चालू मुंबईला, सकाळी लेट झाला यायला. तर आता व्हिडिओ करतो आहे दुसऱ्या दिवशी. तर कसा वाटला व्हिडिओ जेजुरीचा? आणि एक सरांच्या गावाला सरप्राईज सरांना भेटलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.